नैतिकतेचे ऑडिट कोणी करावे याचे नियम असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय बोलता? जनतेने भाजपला मतदानाच्या रूपात मोठा आशीर्वाद दिला म्हणून आम्ही 2 खासदारांवरून 300 वर गेलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर ते आजपर्यंत त्यांचा प्रवास विषयी जनतेने ऑडिट केले आहे. अशा व्यक्तींच्या टिनपाट व्यक्तींच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. 65 वरून हे आता 15 वर आले आहेत. यांचे ऑडिट करा असा खोचक सल्ला आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. यावेळी आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते पाहूया. सकाळचा सामनाचा अग्रलेख वाचून आणि सकाळी संजय राजाराम राऊतचा इंटरव्ह्यू पाहून पत्रकार परिषद पाहून मी पोटभर हसलेलो आहे. नैतिकतेची ऑडिट कोणी करावी याचे कुठेतरी नियम असले पाहिजे. ज्या भारतीय जनता पक्ष, ज्या नरेंद्र मोदी साहेब असतील, जे देवेंद्र फडणवीसजी असतील, त्यांची ऑडिट करण्याची भाषा जो संजय राजाराम राऊत त्याच्या सामनामध्ये आणि त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये करतोय, ते एक गोष्ट विसरले आहे की देशाच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचं 2014ला 19ला आणि परत एकदा ह्या 4 राज्याच्या निकालावरून देशाच्या जनतेनेच पक्षाचं ऑडिट केलेलं आहे आणि भरपूर नफा मतदानाच्या रूपाने, भरपूर आशीर्वाद मतदानाच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीजींना दिलेला आहे. आणि म्हणूनच तर आम्ही 2 खासदारवरून 303 खासदारपर्यंत पोहोचलेलो आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऑडिट, नैतिकतेचे ऑडिट करण्याची भाषा करतात. जो माणूस नागपूरच्या महापौर पासून राज्याचे प्रमुख आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता आणि परत उपमुख्यमंत्री या सगळ्याचा प्रवास करत असताना देवेंद्र फडणवीसजी काय आहेत, त्यांचे चारित्र्य काय आहे, त्यांच्या कामाची पद्धत काय आहे आणि राज्याला ते काय कुठे घेऊन जाऊ शकतात ह्याचा ऑडिट महाराष्ट्राच्या जनतेने वारंवार केलेला आहे. त्यासाठी अशा तीनपाट माणसाचा ऑडिट करण्याची आम्हाला गरज भासत नाही. संजय राजाराम राऊतला ऑडिट करायचीच असेल तर त्यांनी कधीतरी स्वतःचं करावं, कधीतरी उद्धव ठाकरेचं करावं, कारण का तिथे ऑडिट करण्याची गरज आहे. त्याच्या जे काही पद्धतीने शिवसेनेची जी अधोगती झालेली आहे, पक्षाची जी अधोगती झालेली आहे, एका काळात 63 आमदार निवडून आणणारा पक्ष आता उभाटाच्या रूपाने 13 का 14 आमदारावर आलेला आहे. ही यांची ऑडिट, ही यांची लायकी. हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तर हे ऑडिटच्या बॅलन्स शीटमध्ये कुठेच बसत नाही. कारण का जो स्वतःचा राजकीय लवजिहाद ज्यांचा झाला असेल ते हिंदुत्वाच्या ऑडिटमध्ये त्यांच्या भाषेमध्ये हिंदुत्वाची ऑडिट करूच शकत नाही, ते फिटत होत नाही. आणि संजय राजाराम राऊतला सांगेल, कधीतरी तू तुझ्या कुटुंबामध्ये तुझं काय स्थान आहे त्याची जरा एकदा ऑडिटची भाषा आपण कधीतरी केली पाहिजे. कारण का कुठलंही खिचडी म्हणजे कुठलंही इन्कम नसताना जे काय आयुष्य तू आणि तुझं कुटुंब जगतंय, ज्या काही गाड्या तू आणि तुझं कुटुंब फिरवतंय, जे काय क्रेडिट कार्ड तू आणि तुझं कुटुंब सगळीकडे स्वाईप करत बसताय, त्याचं ऑडिट मग कुठेतरी करायला हवं अशी आमची मागणी आहे. मग हयातचं बिल कोण भरतंय? हयातचं बिल कोणीतरी भरत असेल ना, त्याचं ऑडिट करायला पाहिजे की नाही? आणि ज्याचा नाव ते ज्याच्या कुटुंबाचं नाव कामगारांच्या खिचडी चोरीमध्ये येत असेल, तो भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजींचा आणि नरेंद्र मोदीजींचा अगर ऑडिटची भाषा करत असेल तर हे तर मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ऑरी आहे, ऑरी. तो आजकाल ऑरी तुम्ही सगळेजण सगळीकडे बघत असाल, कसा सगळीकडे फोटो काढतो, सगळ्या कलाकारांबरोबर दिसतो. पण आता बॉलिवूडलाच माहित नाही त्या ऑरीचं नेमकं काम काय आहे.
की हा ऑरी नेमका कोण आहे. तसा धार संजय राजाराम राऊत आहे. नेमकं संजय राजाराम राऊत हा कोणाचा आहे, पैसा कुठून कमवतो, कसा जगतो हे अजून कोणालाच काय माहित नाही. नुसतं बातम्यांमध्ये राहण्यासाठी पंतप्रधानांचं नाव घ्यायचं, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायचं, आमच्या देवेंद्रजींचं नाव घ्यायचं, एवढंच ह्याचं एककर्मी काम आहे. म्हणून ह्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचं ऑरी मी बोलवतो नाव दिलेलं आहे. त्याची काय नैतिकता, याची नैतिकतेची भाषा करायची असेल तर 2010 डिसेंबरला निलेश चव्हाण नावाच्या एका शिवसैनिकाला आत्महत्या दाखवण्यात आली 2010 ला. मग त्या निलेश चव्हाणनी कोणाच्या त्रासामुळे ती आत्महत्या केली ह्याची चौकशीची मागणी मी आता अधिवेशनामध्ये गेल्यावर करणार आहे. की नेमकं त्यांनी कोणाचा दबाव त्याच्यावर होता, कोण त्याच्यावर प्रेशर टाकत होता आणि कोणाच्या दबावामुळे निलेश चव्हाण नावाच्या नाशिकच्या शिवसैनिकांनी आत्महत्या केली याची चौकशी झाली पाहिजे. मग ऑडिट काय असतं, कॅरेक्टरचं ह्याच्या चारित्र्याचं ऑडिट काय असतं हे आम्ही राज्याला दाखवून देऊ. म्हणून उगाच आमच्या ऑडिटची भाषा तू करू नकोस. मग तुझा कसं वस्त्रहरण करायचं तुझ्या आणि तुझ्या मालकाचं, अरे तुमची नैतिकतेमध्ये तुम्ही बसता तरी का. तू एक खिचडी चोर, दुसरा तुझा मालक आणि त्याचा मुलगा एका महिलेच्या गँगरेप आणि खुनाच्या प्रकरणामध्ये तुझ्या मालकाच्या मुलाचं नाव आहे आणि तू दुसऱ्यांच्या नैतिकता तू ऑडिट करत बसतोस. तू ज्यांचं नाव घेतोय, अजितदादा असतील, प्रफुल्लभाई असतील, जे ते तुमच्याच मांडीला मांडी लावून आता 2019 पासून बसत होते. मग तेव्हा तुम्हाला लोकांना ते वाईट वाटले नाही आणि भारतीय जनता पक्षावर आल्यानंतर तुम्ही त्यांची ऑडिट करण्याची आज संजय राउत का प्रेस कॉन्फ्रेंस में वो भारतीय जनता पार्टी देवेंद्र जी और हमारे नरेंद्र मोदी जी के ऑडिट करने का भाषा कर रहा है, जिसका जो खुद खिचड़ी चोरी में उसका फैमिली का नाम आ रहा है, जिसका उद्धव ठाकरे का बेटे का नाम एक लड़की के गैंगरेप और मर्डर में दिशा सैजन के नाम में उसका नाम आ रहा है. वो लोग अगर भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी जी और एक देवेंद्र जी का अगर ऑडिट करने की मांग करे ना तो उससे बड़ा कोई जोक नहीं. ये महाराष्ट्र के राजनीति का ऑरी है, जो ऑरी आपको आजकल सब बॉलीवुड में दिखता है और बॉलीवुड वाले ही पूछते हैं कि बाबा ऑरी ये कौन है और इसका क्या काम है, ये कैसे सब जगह दिखता है. वैसा ये संजय राजाराम राउत है. ये कौन है, ये किसका है, किसके लिए काम करता है, कहां से ये इसका पैसा लाता है. अगर ऑडिट ही करने की बात हुई ना तो इसका भी फैमिली का ऑडिट होना चाहिए. जिस तरीके की लाइफस्टाइल ये लोग जीते हैं, गाड़ियां घुमाते हैं, जो क्रेडिट कार्ड स्वाइप करते हैं, हयात में जो फ्री का खाना खाते हैं, वो कौन भरता है. अरे खिचड़ी चोरी में ईडी का जो इन्वेस्टिगेशन चल रहा है उसके वजह से न्यू ईयर तक संजय राजाराम राउत का एक फैमिली मेंबर जेल में आप लोग को दिखेगा. निलेश चव्हाण नाम के एक शिवसैनिक का सुसाइड 2010 दिसंबर में हुआ. मेरा ऐसा बोलना है, ऑडिट करने की भाषा अगर संजय राजाराम राउत कर रहा है तो वो निलेश चव्हाण नासिक का जो शिवसैनिक है उसने सुसाइड क्यों किया, वो एडमिटमेंट टू सुसाइड का केस है क्या, किसने उसको जबरदस्ती किया, किसने उसको मेंटल हैरेसमेंट किया. तो ये निलेश चव्हाण के केस की सीआईडी के माध्यम से इन्वेस्टिगेशन होनी चाहिए, ऐसी मांग मैं आने वाले अधिवेशन में करने वाला हूं, ताकि ऑडिट क्या होती है ये संजय राजाराम राउत को समझ जाएगा. सर दिशा चव्हाण तुम्ही आता उल्लेख केला, काय हे प्रकरण 2010 ला एक तो नाशिकचा शिवसैनिक होता, त्यांनी आत्महत्या केली असं सांगण्यात आलं. माझी मागणी अशी आहे की ती केस सीआयडीने असो किंवा एका जबाबदार पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती चौकशी करावी की नेमकं त्याच्यावर दबाव कोणाचा होता, त्यांनी कशामुळे आत्महत्या केली, ती खरंच आत्महत्या होती का किंवा आत्महत्येला त्याने कोणी प्रवृत्त केला का, या सगळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी मी इथेही करतोय आणि उद्या अधिवेशनामध्ये गेल्यावर तिथेही करणार आहे. तर माझी इच्छा आहे की जे जे
अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य देणारे संजय राजाराम राऊत सारखे त्यांच्या ह्या पद्धतीच्या या सगळ्या गोष्टीचे काही लिंक आहेत का ते महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे ना. दुसऱ्यांना नैतिकतेचे सर्टिफिकेट देण्या अगोदर तुझी नैतिकता काय ही थोडी जनतेला कळली पाहिजे. दिशा सालियान एक मर्डर केस है. कल अगर आपने एक चैनल को इंटरव्यू देते वक्त दिशा सालियान सतीश सालियान जो उनका पिताजी है उनका अगर स्टेटमेंट आपने देखा रहेगा वहां उन्होंने स्पष्ट बोला है कि उनको बोला गया कि ये सुसाइड नहीं है, ये एक्सीडेंट है. मतलब जो आज तक सुसाइड की थियरी दी जाती थी वो पूरी झूठ निकली है. अब ये एक्सीडेंट का नया एंगल आया है. मतलब कोई बोलता है सुसाइड है, कोई बोलता है एक्सीडेंट है, हम बोलते हैं मर्डर है. इसलिए तो हम बोल रहे हैं ना. तो एसआईटी के माध्यम से जब भी जांच शुरू होगी जो मेन सस्पेक्ट्स है, फिर आदित्य ठाकरे हो, रोहन राय हो, डिनो मोरिया हो, ये पंचोली हो, इन लोग के सबके इन्वेस्टिगेशन के बाद ही सच दूध का दूध पानी का पानी होने वाला है. तो जब तक आदित्य ठाकरे को अरेस्ट करके उसका इन्वेस्टिगेशन होता नहीं, क्योंकि सब जगह उसका नाम आ रहा है. मोबाइल टावर लोकेशन मैंने सुना है 8 जून का दिशा सालियान और आदित्य ठाकरे का एक ही है, जो पेटिशनर लोगों ने भी उसका प्रूफ कोर्ट में दिया है. तो ये सारा जो चीज चल रहा है वो सालों साल अगर आदित्य ठाकरे के नाम के आजू बाजू चल रहा है तो ये मर्डर केस का इन्वेस्टिगेशन अभी मर्डर के एंगल से करने की वक्त आ गई है. तो इससे मुझे लगता है अभी सही वक्त है. आखिर में दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत को न्याय मिलेगा इतना मुझे विश्वास आहे. मदत असं म्हणतात की हा ट्रिपल इंजिन असं ते बिघडलेलं दिसतंय. तुझ्या मातोश्रीवरचं इंजिन जे बंद झालेलं आहे त्याच्याबद्दल तू बोलत नाही. एवढा खटारा इंजिन झालेला आहे मातोश्रीचं की ती चावी कितीही दिलं ऑइल कितीही लावलं तरी चालत नाही. आणि आमची इंजिन किती सुसाट सुटते आहे ना ती आता ग्रामपंचायत मध्ये दिसलेलं आहे आणि आता येणाऱ्या लोकसभा विधानसभामध्ये दिसेल. म्हणून आमच्या इंजिनची चिंता करू नकोस, मातोश्रीच्या तिसऱ्या त्या खटारा इंजिनची चिंता कर. पण त्यामुळे कुठेतरी असं चित्र दिसतं आहे की हे जे महायुतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी वेदनाव निर्माण होतोय का. अजितदादांनी यापूर्वी या संदर्भामध्ये काही बोलणी केलेली नसेल का किंवा त्यांना पाठिंब्याची गरज आहे. अशा वेळेला हा केस कसा सोडवला जाईल. असं आहे की अगर अजितदादांनी कुठल्या पद्धतीची भूमिका घेण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी देवेंद्रजींच्या पत्राच्या नंतर भारतीय जनता पक्ष हा महायुतीतला सर्वात मोठा पक्ष आहे आणि जेव्हा सरळ स्पष्ट केलं की हे आम्हाला चालणार नाही तेव्हा मला नाही वाटत कुठली भूमिका अजितदादा याच्यानंतर घेतील. काही अलिखित नियम असतात जे तिघांनी पाळायचे असतात. काही गोष्टी अजितदादांच्या भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षा असेल की ह्या काही गोष्टी आम्ही करू नये. त्याच गोष्टी अगर आम्ही केल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आवडणार नाही. तसंच भारतीय जनता पक्षाची जी स्पष्ट भूमिका आहे की आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, ती भूमिका आमच्या देवेंद्रजींनी स्पष्ट केल्यानंतर मला नाही वाटत यावर काय पुढे काय होईल आणि नवाब मलिक या विषयावर पडदा टाकला जाईल. कारवाई केली जाते, मोठी कारवाई सुरू आहे. स्वागतार्ह कारवाई आहे. कारण का जिहादी लोकांची ऍक्टिव्हिटी या ISIच्या माध्यमातून मग ISI असेल, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असेल, रजा अकॅडमी असेल, अशा ज्या दहशतवादी संघटना आहेत या सगळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टींवर लवकरात लवकर कारवाई करावी. कारण का पाकिस्तान जिंदाबाद असो किंवा हिरवे झेंडे असो किंवा जिकडे तिकडे आपल्याला जे जिहादी पसरताना दिसत आहे याचं मूळ कारणच आहे का ISIच्या ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत. जे महाविकास आघाडीच्या काळात यांना खतपाणी टाकलं जायचं, यांना प्रोत्साहन दिला जायचा. म्हणून आता NIAने अगर ISIवर कारवाई करत असतील तर ते स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि लवकरात लवकर ISIचा खात्मा कसा होईल, पॉप्युलर फ्रंट और रजा अकॅडमीवर कायमस्वरूपी बंदी घालून त्यांच्या ऍक्टिव्हिटीज महाराष्ट्रात आणि देशात कशी संपवता येतील त्यावर NIA निश्चित पद्धतीने सकारात्मक कारवाई करेल एवढा माझा ठाम विश्वास आहे. दिशा सालियानच्या बाबतीमध्ये जी SIT गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी जाहीर केलेली, आता मी ऐकतोय की त्याचा महत्वाचा पुढचं पाऊल म्हणजे संबंधित अधिकारी नेमले जातील आणि त्याची चौकशी सुरू होईल. माझी मागणी परत अशी असेल की आदित्य ठाकरेला अटक करून त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे. आता पण तो दुबईला बसलेला आहे, परत येणार आहे का तो तिथे पळालेला आहे, या सगळ्याची माहिती पोलीस खात्याने घ्यावी. कारण का
मी जो पहिल्या दिवसापासून भीती व्यक्त करतोय की आदित्य ठाकरे दिशा सालियांच्या केसच्या अटक होण्याच्या भीतीने देश सोडून जाऊ शकतो. आता आपण क्लायमेट कंट्रोलच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दुबईला जाऊन बसलेला आहे. अधिवेशनामध्ये पण दिसत नाहीये. याचाही अर्थ दुसरा होऊ शकतो की आदित्य ठाकरेंनी देश सोडून पळालेला आहे. म्हणून मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष घालावं. कारण का दिशा सालियांच्या स्वतःच्या वडिलांनी एका न्यूज चॅनलला बाईट देताना, इंटरव्ह्यू देताना इथे स्पष्ट सांगितलं आहे की आतापर्यंत त्यांना लोक जे सुसाईड बोलत होते, आता त्यांना तो ऍक्सिडेंट वाटतोय, अपघात वाटतोय, आम्हाला मर्डर वाटतोय, त्यांना अपघात वाटतोय, काही लोक बोलतोय सुसाईड आहे. म्हणजे ह्यावर जो काही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, जी संशयाची सुई फिरते, ती कधी ना कधी त्याच्याबद्दल स्पष्टता आली पाहिजे. म्हणून ह्यासाठी हे जे संबंधित काही लोक आहेत, आदित्य ठाकरे असेल, रोहन राय असेल, दिनो मोरिया असेल, सूरज पंचोली असेल, या सगळ्या जणांना अटक करून पोलिसांनी लवकरात लवकर त्यांची तपास करावा, चौकशी करावी. अगर त्याच्यातून ते काही निघालं नाही तर ते निष्पाप सुटले जातील, त्यांना सोडलं जाईल. म्हणून आम्हाला त्याच्यावर काय हरकत नाही. आम्ही उगाच कोणाला राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आमची एवढीच इच्छा आहे की दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या मर्डरमध्ये जे लोक आहेत त्या सगळ्या आरोपांना शिक्षा व्हावी, एवढीच आमची सरळ मागणी आहे. नक्की वाटतं कारण काल राऊताच्या भावाला जेव्हा त्यांनी चौकशीसाठी बोलवलं, राऊतच्या भावानी जे उत्तर ईडीला दिलंय की जे पैसे खिचडी प्रकरणामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये ते भाड्याचे पैसे होते. भाड्याची अग्रीमेंट कुठे मिळाली नाही, भाड्याची अग्रीमेंट कुठे देऊ शकले नाही. म्हणजे येणारा महिना किंवा येणारा वर्ष अखेर राऊत, संजय राजाराम राऊतच्या घरचा एक व्यक्ती तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे. आणि त्याच्यामुळे हे थैताट सुरू आहे. तुम्हाला सांगितलं, हे इक्बाल मिरचीची मिरची लागली नाहीये, ही खिचडीमध्ये पडलेली मिरची ह्याला लागल्या असल्यामुळे हे थैताट सुरू झालेलं आहे. कारण का सगळे धागे दोरे हे राऊतांच्या मुलीकडे चाललेले आहेत, जिच्या अकाउंटमध्ये ते पैसे आलेले आहेत. आता जिथे भाड्याच्या अग्रीमेंट नाही, मग कुठल्या हिशोबाने तुम्ही सांगता की त्याला तुम्ही भाडं खात होता, कुठून भाडं घेत होतो तुम्हाला? म्हणजे कुठलंही अगर रेंट एग्रीमेंट असेल तर त्याच्यानंतरच तुम्हाला रेंट भेटणं असा नियम आहे. पण जिथे भाड्याचे एग्रीमेंटच नाही, मग तुम्ही भाड्यात घेत होता, ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार सिद्ध होतोय. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.